तर शरद पवारांच्या या विधानावर संजय शिरसाट, परिणय फुके, नवनाथ बन या सगळ्या राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये। एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो। म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात। म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे। म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे, त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाहीये। वारकरी समाज हा विठ्ठलला मारणारा समाज आहे, विठुरायाची आराधना करणारा समाज आहे आणि इथे कोणती दुसरी विचारसरणी कोणती नाही आहे। हे सगळे हिंदू आहेत आणि हे हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहे, देवाला मानणारी विचारसरणी आहे। आणि मला असं वाटतं पवार साहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही, म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडियापुढे बोलतात आहे। मला असं वाटतं की पवारसाहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये। पवारसाहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये गेल्या काही दिवसांपासनं अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती। पवार साहेबांनी त्याबद्दल देखील एकदा आपल्या टीमला सांगून रिसर्च केला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लव जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्तीच्या माध्यमातून केला जातो, परंतु दुर्दैवाने शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते असून देखील त्याबद्दल बोलत नाहीत। वारकरी संप्रदायामध्ये कुठेही धर्मांधता नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.